उपवास असो वा नसो, पण घरात जर एखाद्याचा उपवास असेल आणि साबुदाण्याची खिचडी केली असेल तर ती सर्वांनाच हवीशी वाटते. तर चला तर मग सगळ्यांची आवडणारी साबुदाणा खिचडी तयार करूयात. मी अर्धा किलो खिचडी भिजत घातलेली होती रात्री. ती पूर्ण भिजलेली आहे, बघू शकताय. जास्त कमी पण नाही आणि खूप जास्त पण नाही, मीडियम जशी आपल्याला हवी आहे तशी. तर ह्या कढईमध्ये आपण साबुदाणा भिजलेला टाकून घेऊया. आपल्याला हवा तेवढा आणि हे हलवून घेऊया. काही ठिकाणी लोक मिरची कापून टाकतात खिचडीमध्ये, काही ठिकाणी बारीक करून टाकतात. 1 चमचा मीठ टाकून घेऊया आणि आपण उकडलेला जो बटाटा आहे तो लास्टला टाकणार आहोत, कारण ऑलरेडी आपला बटाटा हा शिजलेला आहे. मी बटाटा शिजवून घेतलेला आहे, पण तो सगळ्यात लास्टला टाकायचा आहे आणि ह्या खिचडीमध्ये मिक्स करायचा आहे, कारण बटाटा हा ऑलरेडी शिजलेला आहे. तर तो आत्ता घातला तर खूपच शिजणार आणि तो आहे तसं त्याचं टेक्स्चर राहणार नाही. तो लास्टला टाकला की ॲज इट इज त्याच्या फोडी वगैरे ते दिसायला पण छान वाटतं आणि खाताना पण ते फोडी टाकायला येतं. आणि ह्या कढईवरती आपण आता एक ताट झाकून घेऊया. मी कढईवरचं झाकण काढत आहे. आता तुम्ही बघू शकताय थोडीशी आपले साबुदाणे आहेत ते ट्रान्सपरंट व्हायला लागलेले आहेत. तर हे असे पूर्णपणे ट्रान्सपरंट झाले पाहिजे, त्यावेळेला आपली खिचडी तयार आहे असं समजायचं. तर मी ह्याच्यावरती पुन्हा झाकण ठेवून घेत आहे. मी पुन्हा झाकण काढत आहे कढईवरचं. तर पाहू शकता 80% तरी आपली खिचडी ही ट्रान्सपरंट झालेली आहे. तर आता ह्या स्टेजला आपण ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकणार आहोत. बऱ्यापैकी टाकायचं आहे, कारण ह्याच्यामध्ये शेंगदाणा हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे. ह्याची टेस्ट खूप छान उतरते. तर इथे मी मोठे चमचे 4 असं टाकत आहे शेंगदाण्याचं कूट. तुम्हाला कसं वाटतं त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता. मी शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलेलं आहे आपल्या खिचडीमध्ये. तर आणि मिक्स केलेलं आहे. तुम्ही बघू शकता शेंगदाण्याचे दाण्यामुळे ह्याला कलर कसा आलेला आहे आणि आपली खिचडी ही खूप सुटसुटीत आणि सेपरेट झालेला आहे. एक दाणा हा सेपरेट झालेला आहे, बघू शकताय तुम्ही. ह्याच्यामध्ये मी खूप कमी तेलाचा वापर केलेला आहे, तरीसुद्धा आपली साबुदाण्याची खिचडी ही बघा परफेक्ट अशी मोकळी झालेली आहे, अजिबात चिकटलेली नाही आणि एका जागी पण झालेली नाही आहे. याच्यासाठी एक टिप आहे, ती म्हणजे साबुदाणा हा परफेक्टली भिजला पाहिजे. त्याला मॅक्झिमम 8 तास तरी भिजवलं पाहिजे. आणि जर तुम्हाला खूपच गडबड आहे त्यावेळेला तुम्ही कोमट पाण्यामध्ये 3 तास 4 तास भिजवू शकता. पण इन्स्टंट अशी खिचडी जर तुम्हाला करायची असेल तर ह्याच्यापेक्षाही छोटे साबुदाण्याचे दाणे मिळतात आपल्या मार्केटमध्ये, तर ते तुम्ही इन्स्टंट करू शकता. गरम पाण्यामध्ये मॅक्झिमम 1 तास तरी तुम्ही ते ठेवले तर त्याची आपल्याला खिचडी तयार होऊ शकते. पण ह्या खिचडीची आणि त्या खिचडीची खूप चव लक्षात घ्या. ज्यावेळेला आपली साबुदाण्याची खिचडी 95% किंवा 90% झालेली आहे तयार, त्यावेळेला शिजवलेला बटाटा हा टाकून घ्यायचा आहे. अदरवाईज त्या बटाट्याचा एकदम चिकलसारखं ते होणार टेक्स्चर आणि आपला बटाटा ॲज इट इज राहणार नाही. आणि आपली खिचडी तयार आहे खाण्यासाठी.